जय महाराष्ट्र. जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या शिवसेनेमध्ये फाटाफूट झाली. या तालुक्याच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे पक्ष सोडून गेलेले, अद्याप तालुका प्रमुखाची नियुक्ती झालेली नाही. आणि कसं आहे की निवडणुका चाललेल्या आहेत आणि निवडणुकीच्या मध्येच संघटनात्मक बदल करणं हे उचित होत नाही. कारण अनेक इच्छुक लोक आहेत, कोणाला द्यायचं, काय करायचं, कोण या निवडणुकीमध्ये कसं काम करतोय, या सर्व गोष्टीचा पाहून झाली. आणि जे गेले ते स्वार्थासाठी गेलेत. म्हणजे त्यांना उमेदवारी मिळाली असती तर ते आमच्यावर राहिले असते, उमेदवारी नाही मिळाली म्हणून ती गेले. पण एक गोष्ट नक्की आहे की आम्ही ही स्पष्ट भूमिका घेतली, तरी काही जरी झालं तरी शिंदे गटाबरोबर युती करायची नाही, ही भूमिका आमची ही स्पष्ट आहे. आणि म्हणून तुम्ही पण इकडे बघितलं असेल की इकडे आम्ही अमोल कोल्हेजींच्या राष्ट्रवादीवर केलं. अर्थात राष्ट्रवादीने नंतर निर्णय घेतला की व घड्याळ हा चिन्ह करण्यासाठी. आणि जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे की आदरणीय दादा पण एका वेगळ्या राजकीय भूमिकेतून होते आणि वेगळ्या दिशेने जाण्याचा त्यांचा एक मानस होता. त्याला साथ देण्यासाठी आम्ही इकडे सर्वजण एकत्रित झालेलो आहोत. आणि मला वाटते नजीकच्या काळामध्ये निवडणुका संपल्यानंतर स्वतः संजय राऊतजी, आम्ही सर्वजण प्रमुख लोक बसून जिल्ह्याच्या पण देखील संघटनात्मक अनेक काही बदल करण्याचा अपेक्षित आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये दोन्ही शिवसेना एकत्र निवडणूक लढतात आणि अजिबात नाही आहे. तिकडे देवदत्त निकम हे जे तुतारीचे बरोबर आमची ही युती झालेली आहे आणि आमची युती ही तुतारी बरोबर आहे. तिकडे कुठच्याही प्रकारे शिंदे गटाबरोबर नाही आहे. काही लोकांनी असं लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्व त्यांना ताकीद दिली, त्यांनाही सांगितलेलं आहे की नाही, पण तुम्ही आमचे सर्व बॅनर्स बघा, आमचे सर्व प्रचार बघा, तुतारीबरोबर आमची तिकडे युती आहे. आता तुतारीने काही भागांमध्ये त्यांची मदत घेतलेली आहे. जसं उदाहरण द्यायचं असेल, चाकणमध्ये आम्ही सर्व पक्षीय मदत घेतली, तिकडे सर्वांनी आम्हाला मदत केली म्हणून आमचा आमदार निवडून आला. तर तो प्रश्न तुतारीचा आहे. तिकडे शिवसेनेचे काही कार्यकर्ते त्यांच्या चिन्हावर उभे राहिलेले आहेत. शिवसेनेचे जे तुमचे कार्यकर्ते आहेत तिकडच्या पण चिन्हावर उभे राहिलेले आहेत. नाही, अजिबात नाही. मला दाखवून द्यावी आपण, असे काय असेल तर आपण ते देखील समज देण्याचं काम आपण करू. पण तसं कुठच्याही प्रकारे नाही आणि त्याला मान्यता पण नाही आहे. शेवटचा प्रश्न, जुन्नर तालुक्याच्या शिवसेनेला तालुका प्रमुखपद कधी मिळेल? सॉरी, नाही, नक्कीच. कसं निवडणुका आहेत, हे 8-10 तारखेनंतर आम्ही सर्व प्रमुख लोक बसू आणि त्याच्यामध्ये चांगल्या रीतीने सर्व विचारपूर्वक करून सर्वांचं मत घेऊन आणि जे जे लोक इच्छुक आहेत त्या सर्वांशी विचार करून घेऊन आदरणीय विभागीय नेते संजय राऊतजींच्या उपस्थितीमध्ये तो निर्णय आम्ही घेण्याचं काम करू. उमेदवारी मिळावी म्हणून माऊली खंडागळे यांनी पक्षाशी गद्दारी केली, कसं पाहता? आता हे तुम्हीच बोलताय म्हणून जे तुम्ही बोलताय तीच वस्तुस्थिती मी बोलायची गरज नाही. कारण कसा होतो, आमच्याबरोबर एक सहकारी जो गेल्या अनेक वर्षापासून राहिला आहे, त्याच्याबद्दल मी व्यक्तिशः टीका करणं योग्य नाही. पण एक गोष्ट तर नक्कीच आहे की त्यांना उमेदवारी मिळाली असेल तर तिकडे कशाला गेले असेल. आणि म्हणून उमेदवारी न मिळाल्यामुळेच आणि गेल्या 1.5-2 महिन्यापासून ते आम्हाला हेच सांगत होते की कसं शरददादा चांगले आहेत, कसे शरददादांबरोबर आपल्याला जायला पाहिजे, कसं कार्य करायचं आहे. तर मला असं वाटते हे पक्षाच्या ध्येयधोरणाच्या पलीकडे आहेत. शरददादा चांगले, पण शरददादांनी आपल्या पक्षामुळे ते निवडून येऊ शकलेले आहेत. त्यावेळी पण त्यावेळीची ज्यावेळी पहिल्यांदा निवडून आले. आता आपण ज्या अर्थी त्यांच्या विरुद्ध आपण लढतोय आणि पुढे लढायचं आहे, तर आपण त्यांच्याबरोबर एका जिल्हा परिषदसाठी जर आपण एकत्रित आलो तर मग पुढची विधानसभेची काय. मग एक चांगलं झालं की आमचा एक इच्छुक कमी झाला विधानसभेसाठी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.